अनोळखी दी अनएक्सपेक्टेड लव्ह स्टोरी भाग 6. येस डॅड मिळाले. डॅड मिळाले. रियाने बा फैलावून विमानासारखी रोहितला मिठी मारली. रोहित खूपच चकित झाला होता. नेहमी शांत असणाऱ्या आर्यनला आज काय झालं होतं? या मुलात आर्यनशी जुळणारा चेहऱ्याव्यतिरिक्त काहीच गुण नव्हता. रोहितने आर्यनला दोन्ही हातांनी धरलं आणि त्याचं शरीराचं तापमान तपासलं. काळजीने तो विचारू लागला, बेटा, तू ठीक आहेस ना? तुला काय झालं आहे? रियाने रोहितला एक हाय फाईव्ह देत म्हटलं, आज तर मी जास्तच ठीक आहे. रोहित आर्यनसाठी खूपच एक्स्ट्रा पॉझिटिव्ह होता. पण आज त्याचं घाबरणं योग्यही होतं. त्याला वाटलं की कदाचित आर्यनला काही मानसिक आजार झाला असेल. सध्या तरी त्याला असं काहीच करायचं नव्हतं ज्यामुळे आर्यनला ताण येईल. रोहितने रियाला थोडं शांतपणे म्हणलं, चल बेटा, आज जाऊ. तुझ्या जेवणाचा वेळ झाला आहे. तुला भूक लागली असेल. रियाने पोटावर हात फिरवत म्हटलं, हो, भूक तर खूपच लागली आहे. रियाने रोहितला हाताने इशारा करून वाकायला सांगितलं. रोहितही विलंब न करता वाकला. रियाने रोहितच्या कानात हळूच सांगितलं, मला पिझ्झा खायचा आहे. हे ऐकून रोहित थोडासा अवाक झाला. आर्यनने आजपर्यंत कधीही असं काही मागितलं नव्हतं. मग आज अचानक पिझ्झा कसा मागतोय? रोहितला कळलं होतं की अशा अवस्थेत आर्यनला नकार देऊन त्याची मानसिक स्थिती आणखी खराब होईल. त्याने फोन काढून हॉटेलच्या शेफला कॉल केला आणि म्हटलं, आपल्या हॉटेलचा बेस्ट पिझ्झा तयार कर. आम्ही खाली येतोय. संपूर्ण टॅक्सी प्रवासात अनिका खिडकीच्या बाहेर पाहत होती आणि विचार करत होती की शेवटी तिचे वडील कोणत्या जन्माचा बदला घेत होते. त्यांनी अनिकाचा मुलगा का काढून घेतला? तिच्या मनात एकच विचार फिरत होता. माझा मुलगा कुठे असेल? कसा असेल? कोणत्या स्थितीत असेल? शेजारी बसलेला आर्यन शांतपणे अनिकाकडे पाहत होता. आर्यनला वाटत होतं की जर हे स्वप्न आहे तर हे स्वप्न कधीच तुटू नये. रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्यावर अनिकाला जाणवलं की रिया न खेळत होती, न बोलत होती. ती फक्त अनिकाकडे पाहत होती. हॉटेलच्या टेबलावर बसून आर्यनने केक उचलून मांडीवर ठेवला. एक केक त्याने आपल्या शर्टच्या कॉलरला लावली. अनिका रियाचे टेबल मॅनर्स पाहून खुश झाली. तिने डोळ्यांनी इशारा करत आणि हळू आवाजात टाळी वाजवून तिचं कौतुक केलं. अचानक अनिकाचं लक्ष रियाच्या डोळ्यांवर गेलं. आर्यनचे डोळे नेहमी थकलेले आणि कमकुवत वाटायचे. म्हणून अनिकाने आपल्याकडून एक आरसा काढला आणि आर्यनला दाखवत म्हणाली, पाहिलंस? तुझ्या डोळ्यांना काय झालं आहे? पूर्ण दिवस गेम खेळल्यामुळेच झालं आहे हे. तू का नाही ऐकून घेत मम्माचं? हे ऐकताच आर्यन हसून अनिकाला विचारतो, मॉम, मी ऐकेन तुझं. नेहमी धडधाकट असणारी रिया इतकी शांत असल्यामुळे अनिकाला काळजी वाटली. अनिका आपल्या खुर्चीवरून उठून आर्यनच्या शेजारी जाऊन बसली. तिच्या कपाळावर किस करून तिने विचारलं, सगळं ठीक आहे ना? मासूम आर्यनने होकार दिला. पण अनिका त्याच्या उत्तरावर समाधानी नव्हती. तिला माहीत होतं की काहीतरी आहे, ज्यामुळे नेहमी मस्ती करणारी रिया आज इतकी शांत होती. अनिका आर्यनच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, जर सगळं ठीक आहे तर तुझ्या डोळ्यांना काय झालं आहे? आणि इतकी शांत कशी आहेस तू आज? आर्यनने अनिकाचा हात धरून म्हटलं, आय एम फाईन. खरं तर मी आज खूप खुश आहे मॉम. हे म्हणताच आर्यन थोडासा घाबरला. तो शांतपणे टेबलावर ठेवलेल्या प्लेटकडे पाहू लागला आणि मग रिकाम्या प्लेटवर चमचं फिरवत आर्यनने विचारलं, मी तुला मॉम म्हणू शकतो? अनिकाने विचार केला की रिया नेहमी तिला मम्मा म्हणायची, आता मॉम म्हणायचं आहे का? मग थोडा विचार करून अनिका आर्यनच्या शेजारी आपली खुर्ची घेऊन बसली आणि म्हणाली, मॉम किंवा मम्मा, मीच तुझी आई आहे. आर्यन जोरात ओरडतो, खरंच? आर्यनने टेबलावर उभं राहून अनिकासमोर बाप फैलावत म्हटलं, आय लव्ह यू मॉम. दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि मेन्यू उचलून पिझ्झा ऑर्डर करू लागले. हॉटेल पॅराडाईसमध्ये रिया रोहितचा हात धरून उड्या मारत हॉटेलच्या कॉफी शॉपमध्ये शिरली. आर्यनची असली वागणूक रोहितने कधी पाहिली नव्हती. कॉफी शॉपमध्ये पोहोचल्यावर रिया म्हणाली, थांबा डॅड, टेबल चूज करायचं काम माझं आहे. रियाने असा टेबल निवडला ज्यातून लिफ्टचं दार स्पष्ट दिसत होतं. तिला तिचा मित्र ओळखायचा होता जो ब्लॅक जीन्स आणि ब्लॅक टी शर्ट घालून लिफ्टमधून बाहेर येणार होता. रोहित रियाची प्रत्येक
हालचाल अगदी बारकाईने पाहत होता. तेवढ्यात टेबलवर एक मोठा पिझ्झा आला. रियाने पिझ्झा पाहून आनंदाने एक मोठा तुकडा उचलला आणि त्याचा एक मोठा घास घेतला. रोहितला असे टेबल मॅनर्स अजिबात आवडले नाहीत. त्याने नेहमीच आर्यनला शिकवलं होतं की केक गळ्यात आणि मांडीवर लावून फोर्क आणि नाईफने खायला पाहिजे. पण आज त्याला आर्यनला शांतपणे सांभाळायचं होतं, म्हणून त्याने काहीच बोललं नाही. रिया पिझ्झाचा मोठा तुकडा तोंडात असूनही बोलू लागली, मम्माने तुम्हाला कसं शोधलं? रियाच्या गोष्टी ऐकून रोहितची चिंता वाढू लागली. रोहित काही बोलणार इतक्यात रिया पुढे बोलली, चला, हे तरी सांगा, कुठे होता तुम्ही आतापर्यंत? हे सगळं ऐकून रोहित स्तब्ध झाला आणि विचार करत राहिला की त्याच्या मुलाला नक्की काय झालं आहे. तो का अशा विचित्र गोष्टी करत आहे. नाईलाजानेही त्याला सनीचं बोलणं खरं वाटू लागलं. कदाचित त्या अनिकाने आर्यनवर जादू तर नाही ना केलं. मारवा ग्रुपच्या 22 कंपन्या स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड होत्या. मनालीमध्ये इंटरनॅशनल लेव्हलचं एक आधुनिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होतं. इतकं मोठं साम्राज्य असूनही रोहितला आपलं संपूर्ण आयुष्य एका क्षणात फिक वाटू लागलं होतं. सगळं काही निरर्थक वाटू लागलं होतं. त्याने ठरवलं की काहीही झालं तरी तो आर्यनला अनिकाच्या कचाट्यातून सोडवणार. रोहित मुठ्ठी बनवून तोंडावर धरून काही विचार करत होता. रिया आता पिझ्झावरून तिच्या आवडत्या टॉपिंग्स निवडून हाताने काढून खायला लागली होती. तेव्हा तिचं लक्ष समोर बसलेल्या रोहितच्या मसल्सकडे गेलं. नियमित व्यायामामुळे रोहितचं शरीर तंदुरुस्त होतं. फ्लॅट एबर टोन मसल्स त्याच्या टक्सेड शर्टमधूनही स्पष्ट दिसत होते. रियाने रोहितचे बायसेप्स पाहिले आणि तिच्या छोट्या छोट्या हातांनी ते दाबून म्हणाली, वा, मला वाटलं होतं त्यापेक्षा पण तुम्ही खूपच जास्त हँडसम आणि स्ट्रॉंग आहात. तुम्ही मला एक हातात उचलून फिरवा, खूप मजा येईल. आर्यनची कमजोर मनस्थिती लक्षात घेऊन रोहितजवळ त्याचं म्हणणं मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तो आर्यनला समजावून सांगायला लागला, पहा बेटा, मी तुझं सगळं म्हणणं मान्य करीन. तुला जे वाटेल ते कर. पण माझं एकच ऐक, ती शातीर बाई, जी 2402 रूममध्ये राहते, तिचं काहीही ऐकू नकोस. रियाने हातात घेतलेलं टॉपिंगचं मोठं तुकडा खाली फेकला. ती रोहितच्या या बोलण्यावर चिडून म्हणाली, तुम्ही असे शब्द कसे वापरू शकता? विसरू नका, ती माझी आई आहे. एवढं ऐकताच रोहित थक्क झाला. त्याने पूर्ण विचार केला की तो आर्यनचा इलाज करायला सर्वात मोठ्या मानसशास्त्रज्ञाकडे नेईल आणि अनिकावर केस दाखल करेल. चिडलेल्या रियाने टेबलवरून उठून रोहितला म्हटलं, मला वाटतं आता आपण जायला हवं. मला वाटत नाही की माझा मित्र येईल आणि हो, मी तुमच्याशी बोलणार नाही, जोपर्यंत तुम्ही मम्माला सॉरी म्हणत नाही. हे बोलून रिया लिफ्टकडे चालू लागली. रोहितने आपला फोन उचलला आणि रियाच्या मागे धावला. रोहितने पाहिलं की आज आर्यनच्या बोलण्यात, चालण्यात वेगळाच आत्मविश्वास होता. त्याने नेहमीच इच्छा केली होती की आर्यन इतर मुलांप्रमाणे स्ट्रॉंग आणि कॉन्फिडंट असावा. पण अशा प्रकारचा अचानक बदल त्याला पचत नव्हता. लिफ्ट जवळ पोहोचल्यावर रिया थांबली. ती रोहितकडे वळून म्हणाली, मला वॉशरूमला जायचं आहे. रोहित रियाचा हात धरून तिला लॉबीच्या शेवटपर्यंत घेऊन जातो. रोहित तिला आत घेऊन जाणार तितक्यात रियाने त्याला थांबवलं. थांबा, तुम्ही आत जाऊ शकत नाही. हे तुम्हाला माहिती नाही का? असं म्हणत रिया लेडीज वॉशरूममध्ये गेली. हे पाहून रोहितचं डोकं गरगरायला लागलं. तो विचार करत होता की, भलेही आर्यन फक्त 6 वर्षांचा होता, पण त्याला इतकं समजत होतं की त्याने कोणत्या वॉशरूममध्ये जायचं आहे. पण त्याला हे समजलं नाही की ज्याला तो आर्यन समजत होता, ती प्रत्यक्षात रिया होती. पण आर्यन समजून, तिचं वेगळं वागणं पाहून रोहित घाबरला. रोहितने तिथेच उभं राहून डॉक्टर अग्रवालला फोन लावला. डॉक्टर अग्रवाल मारवाजच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डीन होते. डॉक्टर अग्रवालने लगेचच फोन उचलला. हॅलो रोहित, कसा आहेस? मारवा कुटुंबाच्या छोट्या गोष्टी देखील वृत्तपत्रातील हेडलाईन्स बनत असत. इथे तर खानदानच्या एकुलत्या एक वारसाच्या मानसिक स्थितीची गोष्ट होती. त्यामुळे रोहितने लॉबीमध्ये इकडे तिकडे पाहिलं की कुणी त्याचं बोलणं ऐकतंय का आणि नंतर थोडं दूर जाऊन डॉक्टरला म्हणाला, डॉक्टर अग्रवाल, मला वाटतं आर्यनला तातडीने मानसोपचाराची गरज आहे. तो हॉटेलच्या एका गेस्टला त्याची आई समजू लागलाय आणि तो
रोहित बोलत बोलत थांबला आणि मग काही विचार करून पुढे म्हणाला, मला वाटतं की आपण त्याच्यासाठी उत्तम काउन्सलर नेमायला हवं. डॉक्टर अग्रवालने पूर्ण शांतपणे सगळं ऐकलं आणि म्हणाले, रोहित रिलॅक्स. घाबरण्याचं काही कारण नाही. हे नॉर्मल आहे. या वयात बिनाईचं मूल असं वागतं. बऱ्याच मुलांना त्यांच्या मरण पावलेल्या आईशी देखील बोलताना पाहिलंय. हे एक फेज आहे. तो कदाचित स्वतःहून बाहेर पडेल. तरीही लक्षणं जास्त काळ टिकली तर मला सांग. मी उत्तम चाइल्ड सायकोलॉजिस्ट नेमेन. काळजी करू नकोस. डॉक्टर अग्रवाल इतकं सांगून फोन कट करतात. रोहित डॉक्टरशी बोलत बोलत हॉटेल लॉबीच्या रिसेप्शनपर्यंत पोहोचला होता. तेवढ्यात अनिका आर्यनला घेऊन मुख्य प्रवेशद्वारातून आली. रोहितचं तोंड रिसेप्शनकडे होतं आणि पाठीमागे प्रवेशद्वार होतं. आर्यनने त्याच्या डॅडला ओळखलं. त्याला माहित होतं की डॅडने त्याला एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर बाहेर येताना पाहिलं तर त्याची खैर नाही. रोहित त्यांच्या दिशेने वळण्याआधीच आर्यन अनिकाच्या मागे लपून जिन्याच्या दिशेने वर गेला. जेव्हा रोहित वळला तेव्हा त्याने पाहिलं की अनिका येत होती. त्याचा अनिकासाठीचा राग शिगेला पोहोचला होता. तो अचानक अनिकाचा रस्ता अडवून उभा राहिला. तेव्हा अनिकाच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. आजूबाजूच्या लोकांनी त्यांचं काम थांबवून रोहित आणि अनिकाकडे पाहायला सुरुवात केली. रोहित कोणाचीही पर्वा न करता अनिकावर ओरडला, तुला काय हवंय? तू असं का करत आहेस माझ्या मुलासोबत? अनिकाला वाटलं की रिया तिच्या मागे आहे. तिला रियासमोर कोणताही तमाशा करायचा नव्हता. अनिकाने आपली मूठ घट्ट धरून आपला राग दाबला आणि रोहितला म्हणाली, मला वाटतं की तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे. अनिका तिच्या बचावात काही बोलणार होतीच. तेवढ्यात रोहितने तिचं बोलणं तोडत म्हटलं, किती पैसे हवेत तुला? तू जितकं मागशील त्याहून जास्त देईन. पण फक्त आमच्यापासून दूर राहा. हे ऐकून अनिकाने आपला ताबा गमावला. तिने तिच्या हाताने रोहितला थांबवत म्हटलं, पुढे काहीही बोलू नका. अनिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि रागावरून म्हणाली, तुम्ही माझ्या मुलीसमोर माझ्यावर असे आरोप करत आहात ज्यांचा काहीच अर्थ नाहीये. रोहित अनिकाचं बोलणं ऐकून चकित झाला. कारण अनिकासोबत कोणीच नव्हतं. रोहित अनिकाच्या मागे पाहू लागला. त्याच वेळी अनिकानेही मागे वळून पाहिलं. अनिका आश्चर्यचकित झाली. कारण तिथे रिया नव्हती. घाबरलेली अनिका लॉबीमध्ये रियाला हाक मारू लागली. रिया रिया, कुठे आहेस? परेशान अनिकाने पर्समधून फोन काढला. रोहितला कळत नव्हतं. हे सगळं अनिकाचं नाटक होतं की खरंच तिचं मूल हरवलं होतं. अनिका संपूर्ण लॉबीमध्ये रियाला शोधू लागली. एका हाताने तिने रियाला फोन लावला. रियाचा फोन वाजत होता. पण ती उत्तर देत नव्हती. अत्यंत घाबरलेली अनिका पुन्हा पुन्हा फोन लावू लागली. तिथेच वॉशरूममध्ये रिया वॉश बेसिनच्या नळापर्यंत पोहोचत नव्हती. तिने कसेबसे तिच्या टाचांवर उभं राहून हात धुतले. तिच्या खिशात फोन खूप वेळपासून वाजत होता. हात धुतल्यावर तिने एकले हातचं ठेवून फोन उचलला आणि फोन कानाला न लावता म्हणाली, मी वॉशरूममध्ये आहे. एवढं बोलून रियाने फोन कट केला. रियाचं हे बोलणं ऐकून अनिकाचा जीव भांड्यात पडला. तिने आपले हात गुडघ्यांवर ठेवून सुस्कारा सोडला. थोडी स्थिर झाल्यावर ती वॉशरूमकडे धावली. तिथेच आर्यन टॉप फ्लोअरवर त्यांच्या रूमचा दरवाजा ठोठावत होता. काही वेळानंतर सनीने दरवाजा उघडला. तेव्हा बाहेर आर्यनला पाहून त्याला विश्वासच बसला नाही. त्याने पटकन आर्यनला उचललं आणि लगेच दरवाजा बंद केला. त्याला भीती होती की जर रोहितने आर्यनला रूमच्या बाहेर पाहिलं तर आर्यनसह त्याचेही काही खरं नाही. सनीने आर्यनला डायनिंग टेबलवर बसवलं आणि घाबरून विचारलं, तो बाहेर कधी गेलास? दादाने तुला पाहिलं असेल तर तुझं तर झालंच. पण माझा मोबाईल देखील गेला आणि लक्षात ठेव, जर माझा मोबाईल काढून घेतला तर मी तुला सोडणार नाही. अनिकासोबत डिनर केल्यावर आर्यन खूप आनंदी दिसत होता. त्याला सनी काकाच बोलणं मजेशीर वाटत होतं. त्याने एका हाताने सनीला जवळ बोलावलं आणि मग सनीच्या कानात सांगितलं, डॅडने पाहिलं त्याआधीच मी बाहेर पडलो. आधी जिन्याने पहिल्या मजल्यावर गेलो आणि तिथून लिफ्टने थेट इकडे. सनी आणि आर्यनचे चेहरे अगदी जवळ आले होते. सनीने तिथूनच आर्यनच्या सारख्याच टोनमध्ये विचारलं, पण तू गेला होतास कुठे? आर्यनने खाली पाहिलं आणि हसत म्हणाला, पिझ्झा खायला. खाली अनिका लेडीज वॉशरूममध्ये जाते. तिथेच तिला रिया दिसताच
तिने रियाला उचलला आणि तिला किस केला आणि मग प्रेमाने थोडं रागावली, आज संध्याकाळभर तू खूप वेल बिहेव्ड होतीस. हॉटेलमध्ये येताच तुझी शिस्त सुरू झाली. रिया मम्माला किस करून म्हणाली, आजचा पिझ्झा खूप टेस्टी होता. अनिका हसली आणि म्हणाली, हो ना, तर परत जाऊ. या बोलण्यावर रिया हसू लागली. वॉशरूमसमोर एक सर्व्हिस लिफ्ट होती. अनिकाला नको होतं की मुख्य लिफ्टसमोर रिसेप्शनजवळ उभा असलेला रोहित पुन्हा रियासमोर तेच बोलेल, जे त्याने आत्ताच बोलला होता. म्हणून अनिका रियाला सर्व्हिस लिफ्टमधून वर घेऊन गेली. इकडे स्वीट नम 2401 मध्ये सनी ही गोष्ट ऐकून चिंतेत पडला की आर्यन पिझ्झा कोणासोबत खाऊन आला. तो रूममध्ये इथून तिथे चक्कर मारू लागला. त्याला असं वाटलं की रोहितला कुठूनही काही समजण्याआधी आपल्यालाच सगळं सांगायला हवं. हे विचार करत सनीने रोहितला सगळं सांगण्यासाठी फोन केला. तणावामुळे त्याचा श्वास जड झाला होता. रोहितने फोन उचलताच सनी धीर करून सगळं एका श्वासात सांगून टाकला. ब्रो, आर्यन पिझ्झा खाऊन आला आहे. पण यानंतर रोहितने जे काही म्हटलं ते ऐकून सनी धक्क्यात गेला. रोहित म्हणाला, हो, मीच त्याला घेऊन गेलो होतो. आता धक्का बसण्याची वेळ रोहितची होती. पण एक सेकंद, तो रूममध्ये आहे म्हणजे आर्यनवर तुझ्यासोबत आहे. सनी हा असं वाटून म्हणाला, हो, तो तर परत आलाय. रोहितला आर्यनचं वागणं अजिबात आवडलं नव्हतं. पण त्याला डॉक्टर अग्रवालची आठवण आली. हे एक फेज आहे, निघून जाईल. रोहित सनीला म्हणाला, ठीक आहे, मीही येतो. रात्रीचे 11 वाजले होते. अनिका तिच्या सूटच्या बेडरूममध्ये बेडवर आडवी झाली. दिवसभराच्या थकव्यामुळे आता तिच्या शरीराची अशक्तता तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती. तिथेच शेजारी रिया बेडवर पडली होती. पण झोप मात्र तिच्यापासून कोसो दूर होती. रियाच्या डोळ्यांसमोर वारंवार एकच दृश्य फिरत होतं. रिया मम्मा आणि डॅड एका बीचवर फिरायला गेले आहेत आणि रिया डॅडच्या खांद्यावर बसली आहे. रिया अनिकाच्या कच्च्या झोपेत विचारत होती, मम्मा, किती छान होईल जर तू आणि डॅड एकत्रच राहिलात. अनिकाची कच्ची झोप आता गाढ झाली होती. त्यामुळे तिने रियाचं बोलणं ऐकलं नाही. रियानेही अनिकाला झोपलेलं पाहिलं. तिला माहित होतं की मम्माला झोप मिळणं तिच्या शरीरासाठी किती महत्त्वाचं होतं. म्हणून तिने मम्माला डिस्टर्ब न करण्याचा विचार करून तिला हग केला आणि डोळे बंद केले, हे विचार करत की कदाचित झोप येईल. तिथेच आर्यनचीही परिस्थिती काहीशी तशीच होती. उघडे डोळे आणि झोप गायब. आर्यन नेहमी त्याच्या रूममध्ये डॅडीसोबत झोपायचा, पण आज त्याच्याकडे मम्मासोबत घालवलेल्या वेळाच्या गोड आठवणी होत्या. दोन्ही मुलांच्या डोळ्यांतून झोप गायब होती. पण दोघांकडे एकच आशा होती. ही आशा की लवकरच आम्ही मम्मा आणि डॅडच्या मध्ये झोपणार. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.